नमस्कार मित्रांनो, काल परवा झालेला नगरपालिका नगर परिषदेच्या निकालाने काही गोष्टी स्पष्ट झाल्या. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे पक्षांतर. कुठल्याही नेत्याने वेगवेगळ्या पक्षातल्या त्याने पक्षांतर करावं आणि मग निवडून यावं आणि सत्तामध्ये जाऊन बसावं. त्याच पद्धतीने पक्ष फोडावा आणि पूर्ण एक गट सत्ताधारी पक्षाला जाऊन मिळावा आणि मग निवडून येऊन परत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपद घ्यावं, जे उद्धव ठाकरेने पहिल्यांदा केलं आणि नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. मग यासोबत पक्षाचे तत्वज्ञान, पक्षाचे विचार, पक्षाची विचारसरणी आणि पक्षांचे काम याच्याशी काही देणं येणं नाही. तुम्ही कुठल्याही पक्षामधून कुठल्याही पक्षात जा, कुठलाही पक्ष तुमचा जो असेल तो पूर्णपणे फोडा, अर्धा फोडा आणि जास्तीत जास्त आमदार, जास्तीत जास्त खासदारांना तुम्ही सत्ताधारी पक्षाकडे जाऊन भेटा आणि त्यांच्याकडे तुम्ही पुन्हा सत्ता मिळवा आणि सत्तेवर राहा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेवडी वाटप. जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधकाने जास्तीत जास्त लोकांना आश्वासन द्यावे, त्याच्यातलं निवडून आल्यावर एखादं पूर्ण करावं, बाकीचे विसरून जावं आणि मग सत्ता सांभाळावी. त्यासाठी रेवडी वाटप गरजेचं आहे. जे महाराष्ट्र, जे बिहार, जे हरियाणा, बहुतेक सगळ्याच राज्यामध्ये अशा पद्धतीची रेवडी वाटप झाली आणि लोक त्याच्याने प्रभावित झाले. कारण लोकांना माहिती आहे, लोक म्हणतात हा पैसा आमचाच आहे, तो आमच्याकडे येतो आहे, मग पैसे घेऊन या. कारण हे लोक काही खिशातून पैसे देत नाही आणि पैसा आपण जरी घेतला नाही घेतला तरी यांचा भ्रष्टाचार काही कमी होणार नाही. तेव्हा पैसे घ्यायला काय हरकत आहे. चांगल्या कुटुंबातले अभ्यासू, चांगल्या पोस्टमधले लोकसुद्धा सरळ सरळ असा, ज्याला आजकाल व्यवहार म्हणतात, ते बघत असतात. आता महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपासनं जर काही नुकसान होत असेल तर विकासाचं होतं. कारण जर पैसा रेवडीमध्ये गेला तर विकासाला पैसा राहत नाही. मग रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, चांगलं प्रशासन असेल आणि वेगवेगळ्या शिक्षणाबाबतीत, आरोग्याबाबतीत सुविधा असतील, तिथं कुठेतरी कटछाट करावं लागते आणि मग लोकही पैसा बसल्यावर गप्प बसतात आणि जोही विकास आहे तो विकास समाधानक आहे असं समजतं. कारण भारतात विकासाला फारसं महत्त्व नाही. भारतात राजकारणाला महत्त्व आहे, भारतात स्वतःच्या फायद्याला महत्त्व आहे, भारतात वशिलेबाजीला महत्त्व आहे. तेव्हा मग जर यांना हे सगळं मिळत असेल तर मग विकासाची जो आहे तो भरपूर आहे असे हे लोक मान्य करतात. खरं तर आपल्याकडे धर्माला फारसं महत्त्व नाही आणि विकासाला नाही, पण बऱ्याचशा देशांमध्ये धर्माला महत्त्व आहे, विकासाला नाही. आपल्याकडे दोघांना महत्त्व नाही. असा हा सरळ सरळ मामला आहे. जशा अशा निवडणुका पुढे जातील आणि मागच्या झाल्या त्याच्यात बी हळूहळू हे मुद्दे स्पष्ट व्हायला लागले. पण ह्या निवडणुकीने हे मुद्दे स्पष्टपणे महाराष्ट्रात तरी दिसायला लागले की या कशालाही महत्त्व नाही. महत्त्व आहे ते सत्तेला आणि शहाणपणाला. नमस्कार.